बुलढाण्यात शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। पावसाअभावी पिकं सुद्धा करपली आहेत। सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। पावसाची ओढ आणि अळींचा घाला याच्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि त्यामुळे त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश सौतडकर यांनी। 20 दिवसापासून पावसानं दडी मारलेली आहे आणि त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे। त्याचबरोबर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आळ्याचा प्रादुर्भाव आहे आणि यामुळे शेतकरी कुठेतरी आपलं पीक वाचवण्यासाठी आता धडपड करताना दिसतो आहे। एकतर पावसाची दडी आणि अशातच आळ्यांनी अक्षरशः सोयाबीन पोखरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि मोठं नुकसान यामुळे शेतकऱ्याचं होते आहे। आणि यामुळे शेतकरी जे आहे ते आता कीटकनाशक फवारणीच्या माध्यमातून कुठेतरी सोयाबीनवरची ही आळी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। आपण एका शेतामध्ये आहोत, आपण थेट पाहू शकता की कशा प्रकारची या ठिकाणी फवारणी सुरू आहे आणि ही कीटकनाशक फवारणी आहे आणि यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला आपलं पीक वाचवण्यासाठी धडपडताना तो दिसतो आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्याची फवारणी या ठिकाणी शेतात होते आहे। एक तर पावसाची दडी, सोयाबीन ही मोठ्या प्रमाणात सुकलेली आहे आणि असं असताना आता या ठिकाणी कीटकनाशकाचा प्रादुर्भाव जो जास्त प्रमाणात आलेला आहे तो कुठेतरी या ठिकाणी कमी करण्यासाठी शेतकरी जो आहे तो त्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे। आपल्या उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होईल हाच शेतकऱ्याचा प्रयत्न आहे। पण दुहेरी संकट जे आहे ते शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि हे थेट आपण दृश्य पाहू शकतो की कीटकनाशक फवारणी करून आपलं सोयाबीन पीक जे आहे, तूर असेल, त्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी करतो आहे। आणि यामुळं एकंदरीत आता शेतकऱ्यावर जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यावर दुहेरी संकट आलेलं आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापासून पाऊस जो आहे तो पावसाने अक्षरशः दडी मारलेली आहे। अनेक भागात जे सोयाबीन असेल, तूर असेल, या ठिकाणी पाणी जे आहे त्याची उलटी पडण्याची प्रक्रिया होताना दिसते आहे आणि एक संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे। त्याचबरोबर कुठेतरी आता या आळ्याचा प्रादुर्भाव वाढल्याने हे कुठेतरी कमी करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करताना आपल्याला दिसतो आहे। LS मराठीसाठी गणेश सौडतकर, बुलढाणा।